नमस्कार. आज आपण एका खूप म्हणजे वेगळ्या आणि भावनिक लेखावर चर्चा करणार आहोत. हा लेख आहे नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक संतोष किसवे पाटील यांचा. आणि लेखाचं शीर्षक आहे गुरुजी, एक आनंदयात्री आणि विद्यार्थी प्रेम. हा लेख म्हणजे खरं तर एका शिक्षकाच्या आतला आवाज आहे, नाही का? जो आपल्याला त्यांच्या कामाच्या आणि मुलांसोबतच्या नात्याच्या अगदी जवळ घेऊन जातो. अगदी. तर या लेखातून आपण काय बघणार आहोत की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं किती खोल असू शकतं, त्यात काय काय भावना असतात आणि त्यातून एक काय म्हणतात त्याला एक विलक्षण ऊर्जा कशी मिळते. बरोबर. लेखकाने विद्यार्थ्यांशिवाय कसं रिकामं वाटतं आणि त्यांच्यामुळेच कसं जगायला उमेद मिळते हे जे लिहिले ना, ते खरंच आपल्याला विचार करायला लावतं. नक्कीच. चला तर मग या अनुभवाच्या प्रवासात जरा खोलवर जाऊया. हो. लेखाची सुरुवातच बघा किती प्रभावी आहे. लेखक म्हणतात की सुट्ट्या लागल्या की किंवा मुलं नसली की आयुष्य एकदम थांबल्यासारखं वाटतं. नजर शून्यात जाते आणि गर्दीत असून सुद्धा एकटेपणा जाणवतो. हो. हे वाचताना मला प्रश्न पडला की शिक्षकांसाठी मुलांची नसणं, त्यांची अनुपस्थिती इतकी का बोचणारी असते? म्हणजे हे फक्त कामाची सवय आहे की अजून काही आहे? मला वाटतं हे सवयीच्या खूप पलीकडे आहे. लेखक जे म्हणतात ना, हरवल्यासारखं वाटतं, ते म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा जो एक भाग बनलाय ते चैतन्यच हरवल्यासारखं वाटतं त्यांना. अच्छा. आणि ते चैतन्य म्हणजे कोण? तर त्यांचे विद्यार्थी, त्यांची ती कुजबूज, शाळेतला तो गोंधळ, त्यांचा तो निरागसपणा. हो. हे सगळं त्यांच्यासाठी फक्त कामाचं ठिकाण नाहीये, ते एक जिवंत अनुभव आहे. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा पण आहे. कोणता? की ज्या गोष्टी रोजच्या जगण्याचा भाग असतात ना, त्या आपण गृहीत धरतो. बरोबर. पण त्यांची खरी किंमत, त्यांचं महत्त्व त्या दूर गेल्यावरच कळतं. अगदी. म्हणूनच लेखक विद्यार्थ्यांना चैतन्य निर्माण करणारे आणि अखंड ऊर्जा देणारे प्रेरणा स्रोत म्हणतात. हे फक्त अलंकारिक नाहीये. हां, त्यांच्या अनुभवाचा गाभा आहे. ही ऊर्जा त्यांना फक्त कामासाठी नाही तर जगण्यासाठी बळ देते असं दिसतंय. हो ना. आणि ही ऊर्जा किती खरी आहे हे त्यांच्या बदलीच्या प्रसंगातून तर अजूनच स्पष्ट होतं. अगदी. तो प्रसंग. हो. जेव्हा बदली होते तेव्हा विद्यार्थी अक्षरशः रडतात आणि नकळतपणे गुरुजींच्या डोळ्यात पण पाणी येतं. लेखक या दृश्याला म्हणतात की हे सुवर्ण अक्षराने टिपण्यासारखं आहे. किती छान म्हटलंय. यात एकीकडे तर विद्यार्थ्यांपासून दूर जायची हुरहुर आहे, दुःख आहे. साहजिक आहे. पण त्याचवेळी लेखक म्हणतात यात एक विलक्षण आनंदाचा क्षण आहे आणि आत्मिक समाधान पण आहे. आता हे कसं शक्य आहे? म्हणजे दुःख आणि समाधान एकाच वेळी? हे समाधान नक्की कसलंय? हां, खरंच एक महत्वाचा आणि जरा काय म्हणू गुंतागुंतीचा मुद्दा आहे. इथे आपल्याला मानवी भावनांचा एक विलक्षण विरोधाभास दिसतोय. बरोबर. दुःख आहे कारण एक भावनिक जोड तुटते आहे, रोजचा सहवास सुटतोय. हो, पण समाधान कशाचं? तर आपण या मुलांच्या मनात इतकी जागा बनवू शकलो, अच्छा, त्यांच्यावर इतका सकारात्मक प्रभाव टाकू शकलो की त्यांना आपला विरह सहन होत नाहीये, ह्याचं समाधान. म्हणजे हे समाधान अहंकाराचं नाहीये. अजिबात नाही. हे समाधान आहे की आपण आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून जी चांगली गोष्ट पेरली ती कुठेतरी रुजलीये, ह्या जाणीवेचं. म्हणूनच लेखक या प्रेमाला एकमेव अद्वितीय आणि निरपेक्ष म्हणतात, ते याच अर्थाने. आणि ते निसर्गाचं उदाहरण पण देतात ना, प्रलय आणि नंदनवन एकाच वेळी. अगदी तसंच आहे इथे. विरहाचं दुःख आणि जोडलेल्या नात्याच्या यशाचं समाधान. आणि हे आत्मिक समाधान काही क्षणिक नाहीये. नाही, ते शिक्षकाच्या पुढच्या प्रवासासाठी एक कायमस्वरूपी ऊर्जा, एक ठेवा बनून राहतं. म्हणजे हा क्षण खरं तर शिक्षकाच्या कामाची एक प्रकारची पोचपावतीच आहे. अगदी परफेक्ट शब्द, पोचपावती. आणि ही पोचपावती कुठल्याही पुरस्कारापेक्षा किंवा भौतिक गोष्टीपेक्षा खूप मोठी आहे असं लेखक सुचवतात. म्हणूनच ते म्हणतात की या समाधानाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. बरोबर. आणि याच जाणीवेतून मग पुढे जायला ताकद मिळते. कारण विद्यार्थ्यांचा क्षणिक विरह जरी त्रासदायक असला तरी नवीन शाळेतली नवीन प्रफुल्लित आणि प्रज्वलित मने पुन्हा एक नवी उमेद देतात, नवी आव्हानं समोर आणतात. हा प्रवास असाच चालू राहतो. बरोबर. आणि मग थोडेसे म्हणजे भावनिकदृष्ट्या हल्लेले गुरुजी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागतात. हो. त्यांचं ध्येय तर स्पष्टच आहे, विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करणं. आणि या ध्येयासाठी जी ताकद लागते ती कुठून येते? तर परत त्याच विद्यार्थ्यांकडून. बरोबर. लेखक म्हणतात की विद्यार्थ्यांमुळेच त्यांच्यामध्ये कितीही मोठी आव्हानं आली, वादळं आली, तरी त्यांच्याशी दोन हात करण्याची उमेद येते.
हे नातं किती परस्पर पूरक आहे नाही का? निश्चितच हे एक वर्तुळच आहे. शिक्षक ज्ञानाने, संस्काराने मुलांचं भविष्य घडवतात, हो. तर विद्यार्थी आपल्या निरागस प्रेमाने, उत्साहाने आणि विश्वासाने शिक्षकाचं वर्तमान उजळून टाकतात आणि भविष्यासाठी पण तयार करतात. ही प्रेरणा फक्त भावनिक नाहीये, ती शिक्षकाला व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर पण चांगलं काम करायला प्रोत्साहन देते. म्हणजे मोठ्या संकटांना तोंड देण्याची हिंमत येणं हे त्या प्रेरणेचं एक दिसणारं रूप आहे. अगदी अगदी बरोबर. आता याच प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल पण लेखक बोलतायत. हो, काट्यांबद्दल. ते म्हणतात की कधीकधी आपलीच माणसं दीपस्तंभ बनून मार्ग दाखवतात, आधार देतात. पण कधीकधी याच वाटेवर काटे सुद्धा येतात. हे काटे म्हणजे नक्की काय असावं आणि त्यातून लेखक काय सांगू पाहतात? मला वाटतं इथे काटे म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी, व्यावसायिक आव्हानं, कदाचित व्यवस्थेतल्या काही त्रुटी असतील किंवा काही वेळा आपल्याच माणसांकडून मिळणारा विरोध किंवा निराशा असेल. हो, असू शकतं. हे काटे टोचतात, त्रास देतात, कधीकधी वाटतं की प्रवास थांबून जाईल. पण लेखक इथे एक खूप सकारात्मक विचार मांडतात. ते म्हणतात की या काट्यांमुळे रक्ताळलेल्या पायांनी पण चेहऱ्यावर हसू ठेवून चालत राहणं, हो, हेच खरं आयुष्य आहे. म्हणजे आव्हानं आपल्याला अधिक कणखर बनवतात. बरोबर. ती आपल्याला ध्येयापासून दूर करण्यासाठी नाहीत, तर आपली निष्ठा, आपली चिकाटी तपासण्यासाठी आहेत. अच्छा. आणि अशा परिस्थितीतही ती सकारात्मकता, चेहऱ्यावरचं ते हसू टिकवून ठेवणं हे यशासाठी आणि समाधानासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आव्हानं टाळायची नाहीत, तर त्यांना सामोरं जायचंय आणि तेही सकारात्मकतेने. अगदी. पण ही सकारात्मकता टिकवणं सोपं नसतं, खास करून जेव्हा पाय रक्ताळलेले असतात. ही ताकद येते कुठून मग? आणि इथे परत ते वर्तुळ पूर्ण होतं. अच्छा. ही ताकद पुन्हा विद्यार्थ्यांकडूनच मिळते. जेव्हा शिक्षक त्या निरागस डोळ्यांमधला विश्वास बघतो, त्यांच्या प्रगतीतून मिळणारं समाधान अनुभवतो, तेव्हा हे काटे टोचणं कमी होतं. हो. ध्येय स्पष्ट असेल आणि त्यामागे एवढी निरपेक्ष प्रेरणा असेल तर सकारात्मकता टिकवणं शक्य होतं. अर्थात दीपस्तंभ बनून मदत करणारे लोकही असतातच. हो. पण खरी आंतरिक शक्ती त्या विद्यार्थी प्रेमातूनच मिळते असं लेखकाला म्हणायचंय. आणि मग लेखाचा शेवट तर म्हणजे खूपच उंचीवर नेणारा आहे. हो, ती कविता. हो. लेखक एका कवितेतून आपल्या भावना मांडतात आणि त्यात ते शिक्षण कार्याला एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात. बरोबर. ते म्हणतात की त्यांना विठ्ठल पालखीत, दिंडीत किंवा कीर्तनात नाही, तर रोज विद्यालयात दिसतो. त्यांना पंढरीच्या वारीला जायची गरज वाटत नाही, कारण ज्ञान, तुकाराम, विठोबा हे सगळं त्यांना शाळेतल्या बालकात दिसतं. हे किती मोठं विधान आहे. खूपच प्रगल्भ आणि आध्यात्मिक भावना आहे ही. यामागे काय असेल नक्की? इथे लेखक त्यांच्या कामाकडे फक्त एक नोकरी किंवा जबाबदारी म्हणून बघत नाहीत, तर एक साधना, एक उपासना म्हणून बघत आहेत. त्यांच्यासाठी शाळा हेच मंदिर आहे आणि विद्यार्थी हे देवाचं रूप. अच्छा. लेखणी हीच टाळविणा आणि सावळा विठ्ठल फळ्यावर आणि पुस्तकात दिसतो. या ओळी बघा, कामातला प्रत्येक घटक त्यांना पवित्र वाटतोय. हो. यात कामाबद्दलची प्रचंड निष्ठा आणि प्रेम दिसते. आणि पुढे ते म्हणतात की मुलांचं बोलणं म्हणजे हितगुज बालकांची हे त्यांना अभंगवाणी वाटतं. आणि शाळेचं प्रांगण म्हणजे रोजचा संत मेळा, म्हणजे रोजच्या साध्या साध्या गोष्टीत त्यांना काहीतरी दिव्यत्व जाणवते. हे कसं साधता येत असेल? याला एक विशिष्ट दृष्टिकोन लागतो कामाकडे बघण्याचा. त्यातल्या अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. जेव्हा आपण आपल्या कामाचा उद्देश फक्त भौतिक किंवा व्यावसायिक लाभांपुरता ठेवत नाही, बरोबर, त्याला एका मोठ्या मानवीय किंवा आध्यात्मिक ध्येयाशी जोडतो, तेव्हा हे शक्य होतं. अच्छा. लेखकासाठी मुलांचं बोलणं हे फक्त मुलांचं बोलणं नाहीये, त्यात त्यांना अभंगासारखी पवित्रता जाणवते. हो. शाळेचं प्रांगण ही फक्त जागा नाही, तर तिथे जमणारी मुलं त्यांना संतांसारखी निर्मळ वाटतात. हा दृष्टिकोन मग रोजच्या कामातल्या कंटाळ्याला, अडचणींना एका वेगळ्या चौकटीत बसवतो. त्यातून कामाला एक वेगळा उदात्त अर्थ मिळतो आणि ते एक व्रत बनतं. खरंय. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की संतोष किसवे पाटील यांचा हा लेख फक्त एका शिक्षकाच्या भावना नाहीत, तर तो कामातून मिळणारं समाधान, आव्हानं आणि त्याकडे बघण्याचा एक खूप काय म्हणतात त्याला उन्नत दृष्टिकोन यावरचं एक चिंतन आहे. बरोबर. शिक्षक विद्यार्थी नात्याची भावनिक खोली किती अथांग असू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. अगदी. आणि यातून काही महत्वाचे मुद्दे पण समोर येतात. कोणते? पहिलं म्हणजे भावनिक गुंतवणूक. ती कामाला अर्थ देते. विद्यार्थ्यांचं नसणं जी पोकळी निर्माण करतं तीच ती गुंतवणूक दाखवते. दुसरं, आव्हानं ती आपल्याला कणखर बनवतात,
पण त्यांना सामोरं जायला सकारात्मकता आणि आतून प्रेरणा लागते. बरोबर. तिसरं, बदलीसारखे कठीण क्षणसुद्धा आत्मिक समाधानाचे आणि नव्या संधींचे स्रोत ठरू शकतात. हो. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या कामाकडे एका पवित्र व्रताच्या भावनेने पाहिलं तर त्यात अध्यात्माचा अनुभव घेता येतो. रोजच्या जगण्याला एक खोल अर्थ मिळतो. खरंय. कामालाच उपासना मानण्याचा हा विचार खूप प्रेरणा देणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देव पाहणं, त्यांच्या बोलण्यात अभंगवाणी ऐकणं, हे कामाच्या पलीकडे जाऊन जगण्यालाच एक वेगळी दिशा देणार आहे. निश्चितच. आणि हे फक्त शिक्षण क्षेत्रापुरतं नाहीये मर्यादित. नाही. कुठल्याही कामात, कुठल्याही नात्यात जर आपण अशी भावनिक गुंतवणूक, असा सकारात्मक दृष्टिकोन आणि अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला आपली पंढरी सापडू शकेल. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच. कोणता? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती, कोणतं काम किंवा कोणतं नातं आहे जे आपल्याला अशीच खरी ऊर्जा देतं, अडचणींवर मात करायला बळ देतं आणि आपल्या अस्तित्वाला एक खोल अर्थ मिळवून देतं. कुठे आहे आपली शाळा, आपला विठ्ठल? खरंय. याचा शोध